त्यानंतर बातमी नाशिकमधून येते। पत्नी कौमार्य परीक्षेत नापास झाल्यानं लग्नानंतरच्या अवघ्या 48 तासात पतीनं तिच्याशी वैवाहिक संबंध तोडून टाकले। नाशिक जिल्ह्यात हा संतापजनक प्रकार घडलाय। या प्रकरणाची महिला आयोगानं दखल घेत संबंधित पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेशही दिलेत। जात पंचाच्या आदेशानं लग्नानंतरच्या पहिल्या रात्री नववधूची कौमार्य परीक्षा घेतली जाते। पतीकडे यावेळी जातपंचांनी एक पांढऱ्या रंगाची बेडशीट सोपवली। दोघांच्या शारीरिक संबंधानंतर देखील बेडशीटला रक्ताचा डाग लागला नाही म्हणून पत्नी कौमार्य परीक्षेत नापास असल्याचा फतवा सुनावून जातपंचा हे मोकळे झाले। त्यानंतर पतीने अवघ्या 48 तासातच झालेलं लग्न मोडण्याचा निर्णय घेतला। 22 मे रोजी हा विवाह झाला होता। पुढे बहिष्काराच्या भीतीने मुलीच्या पालकांनी घडल्या प्रकाराची कुठेही वाच्यता केली नाही। मात्र जात पंचायत मूठमाती अभियानाचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे, ॲडव्होकेट रंजना गवांदे यांनी हा सगळा प्रकार उजेडात आणला। चांदगुडे यांच्या माहितीनुसार पीडित तरुणीचे पोलीस भरती प्रक्रियेसाठी प्रयत्न सुरू होते। त्यामुळे धावणं, सायकल चालवणं, लांब उड्या अशा प्रकारचा सराव ती नित्यनेमानं करत होती। मात्र शास्त्रीय कारण न तपासता अघोरी मार्गाने कौमार्याचा निर्वाळा लावणाऱ्या या जातपंचांना गृह खातं बेड्या कधी ठोकतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। आणि या प्रकरणावरती सामाजिक कार्यकर्त्या रंजना गवांदे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी। काय प्रकार घडला होता, काय आहे सगळा प्रकार आहे? हे जे प्रकरण घडलं हे जात पंचायतीच्या माध्यमातून घडलं की ही जी समांतर न्याय व्यवस्था जी उभी केलेली आहे ही खूप अन्यायकारक आणि शोषणाची व्यवस्था ही निर्माण केलेली आहे आणि त्यातून विशेषतः स्त्रियांचं शोषण मोठ्या प्रमाणात होत असतं। तर अशा पद्धतीने जात पंचायत आणि जात पंचायतीने ज्या आखून दिलेल्या ज्या अनिष्ट रूढी आहेत, प्रथा आहेत, परंपरा आहे, त्या परंपरांचा आधार घेऊन नवीन लग्न झालेल्या मुलीची कौमार्य परीक्षा घेतली जाते आणि त्या कौमार्य परीक्षा घेत असताना माल खरा की खोटं असं त्या मुलाला विचारलं जातं। म्हणजे दिलेल्या पांढऱ्या कपड्यावर पहिल्या दिवशी जर त्या कपड्यावर डाग पडले नाही तर तो माल खोटा असं मुलगा सांगतो आणि अशाच पद्धतीने त्या मुलाने माल खोटा 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 असं अगदी हिडीस पद्धतीने जे सांगितलं आणि त्या मुलीची कौमार्य परीक्षा घेतल्या गेली। त्या मुलीच्याच नाही तर समस्त स्त्री जातीचीही हेटाळणी आहे, अवहेलना आहे आणि स्त्रीच्या प्रतिष्ठेला, आत्मसन्मानाला हा धक्का पोहोचवलेला आहे। त्या गोष्टीचा मी महाराष्ट्र अन्निसची प्रतिनिधी म्हणून निषेध व्यक्त करते पहिल्यांदा। आणि त्या मुलीचं लग्न झाल्यानंतर तिला माल खोटा असं मुलाने सांगितल्यानंतर पंचांची पुन्हा बैठक बसली आणि त्या बैठकीमध्ये हे लग्न रद्द असं ठरवण्यात आलं, माल खोटा म्हणून। आणि लग्न रद्द ठरवल्यानंतर मुलगा आणि वऱ्हाडी मंडळीने त्या लग्नात दिलेलं सर्व सामान, मुलीचं मंगळसूत्र, जोडवी हे सगळं घेऊन मुलगा तिथून निघून गेला न चुकता। म्हणजे जो निर्जीव वस्तू तो घेऊन गेला आणि जो जिता जागता जीव, जी ज्याची सहधर्मचारिणी, जी सोबतीन आयुष्याची, तिला मात्र तो इथे ठेवून निघून गेला। ही बाब अतिशय निषेधार्ह आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही तिथे त्यांच्या घरी जाऊन संपर्क केला, त्या मुलीच्या वडिलांशी बोललो, त्या मुलीशी बोललो, परंतु ते कुणीही कंप्लेंट करण्याच्या, पोलिसांकडे जाण्याच्या किंवा मीडियाकडे जाण्याच्या मानसिकते त्यांची नव्हती। याचं कारण असं की जात पंचायतीचा असलेला दबाव, जो सामाजिक त्यांच्या जातीचा असलेला दबाव, ह्याच्यामुळे ते तयार नव्हते। कारण ते म्हणाले आमच्या नंतरच्या 2 मुलींच्याही लग्नाला प्रश्न निर्माण होतील आणि वाळीत टाकणं, बहिष्कृत करणं हे सुद्धा प्रश्न त्यातून निर्माण होणारे असतात। तर ह्या दबावापोटी ते कंप्लेंट द्यायला तयार नव्हते आणि आजही त्यांची ती मानसिकता नव्हती। त्यांना हीच आशा होती की हे 1 दिवस येतील आणि आपल्या मुलीला नेतील, परंतु आज 8 दिवस होऊन गेले, हे पंच असतील किंवा मुलाकडचे असतील हलायला तयार नाही। परंतु ही बाब आम्हाला समजल्याच्या नंतर आम्ही ह्या दरम्यानच्या काळामध्ये सतत त्यांच्या संपर्कात होतो आणि समाजातले काही चांगले लोक आहेत की ज्यांचं ते ऐकतील अशांशी संपर्क साधून होतो। आणि आमचा हेतू हाच की त्या मुलीला नांदायला घेऊन जावं, तिचं आयुष्य सुरळीत व्हावं, ही पहिली बाब। आणि दुसरी बाब म्हणजे ही जी अनिष्ट प्रथा आहे कौमार्य चाचणीची, ही प्रथा त्या समाजातून नष्ट व्हावी, समूळ नष्ट व्हावी।